काका ते उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित तुम्ही पाहता या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्हा आम्हांचे सर्वांचे शिवसेना ची एक बुलंद तोप शिवसेना शाखा प्रमुख नागावचे उत्तमदादा पाटील असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहता रघुनाथदादा म्हात्रे, गणपतदादा पाटील हे देखील उपस्थित आहेत. मामा आहेत उत्तमदादा पाटील. आणि खऱ्या अर्थानं वय वर्ष आज 60 ओलांडली तरी क्रिकेट माझ्यामध्ये आहे आणि आज मी निघू गावाच्या प्रत्येक खेळाडूला सपोर्ट करण्यात आला. गणपतदादा पाटील तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. ओटो कॉम चला मॅचला सुरुवात करूया. थँक्यू सो मच सौरभ. स्पर्धा आपण बघितली. आजचा दिवस 4था जय गावदेव जय हनुमान चषक नागाव 2025. मॅचला सुरुवात. पहिल्याच बॉल वरती स्वागत. मिड विकेटच्या बाहेर षटकाराने सुरुवात. पहिल्याच बॉलवर षटकाराला फलंदाज आपण बघतोय मंगेश कायकरच्या बॅटमध्ये षटकाराने स्वागत. गोलंदाज आपण बघतोय अक्षय पाटीलचा. विकेट हॅट्रिकला रविदासजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. पण हाही बॉल चालाय सीमा पार. आमच्या व्यासपीठा जवळ येतोय. सलगचा दुसरा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकार सलगचा दुसरा अक्षयच्या अगेन्स्ट फटकेबाजी आता मैदानावरती सुरू आहे. मंगेश गायकर मागच्या मॅच मध्ये फारसं काही करू शकला नाही पण या मॅच मध्ये माहिती आहे महत्वपूर्ण मॅच आहे. जिंकलो तर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. ओ चांगला बॉल. टप्पा पडलाय. थोडस बाहेर निघून चाललाय. अवे फ्रॉम द बॉडी. लांब ठेवायचा प्रयत्न. बॉल डॉट येतोय. 3 बॉल धावा फलकावरती 12. बॉल आलो फुल टॉस आणि बॉल मागे चालला. इथे घडतं काय एक्झॅक्टली. रनआउटची संधी धावून आले डायरेक्ट हिट आणि आता तेही वाचलंय. संधी पुन्हा गमावली. पुन्हा आता सेकंडचा कॉल. फुल टॉस बॉल. संधी गमावली. व्हाईट बॉल अंपायरने सांगितलंय म्हणजे धावा मिळतील 2. सुरक्षक बीट झाल्यानंतर फाईन लेग. त्यानंतर फिक्की. तिथे थोडस बॅकअप खराब आणि त्याच्यानंतर बघायला भेटलं तो म्हणजे गोलंदाजाने डायरेक्ट हिट केलं. तेही बॉल निघून गेला. सीमारेषेच्या जवळ फिल्डर तिथे होता. प्रोटेक्शन होता बॅकअप मध्ये. पण 2 धावा मिळाला. 2 धाफलक पुढे जाईल. धाफलकावरती एकूण आपण बघतोय धावसंख्या 14. 3 बॉल 14 धावा. धाफलकावरती स्विच हिट करायचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉलवरती गोलंदाज अक्षय पाटील. स्पर्धा आपण बघितली थेट युट्यूब लाईव्ह. ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर या स्पर्धे वाईनीज आहे प्रोप्रायटर. त्यासोबत आमचे ऑपरेटर धीरज आणि आमचे मेन कॅमेरामॅन साहिल आणि साहिल सोबतच छोटू आणि त्यासोबत आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे मेन कॅमेरामॅन योगेश.
या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण की आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच असेल आणि इथं बॉल मागे चाललाय. खराब फिल्डिंग बघायला भेटली. बॉल चालेल सीमारेषेच्या दिशेने, जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. फलकावरती एकूण धावा आपण बघतो त्या म्हणजेच 18 धावा. पहिलं षटकच मागणं ठरत चाललंय गोलंदाज अक्षय पाटीलचं. चेंडू झालं एकूण या षटकातील 5 धावा फलकावरती 18. शेवटचा बॉल या ओव्हरचा. गोलंदाज अक्षय. साहिल हो वळवला बॉल स्क्वेअर लेगला डीप मध्ये. आमचा अंपायर आपण बघितलंय दशरथजी सोरकादे सरांना, त्याने टिपला हा झेल आणि नक्कीच जर विचार केला तर षटकार येतोय. धावफलक षटकार येतो. षटकाराने धावसंख्या भारतीय फुलत्या वेगाने पुढे जाते. धावफलकावरती एकूण धावा 24 धावा. 24 ऑन स्कोरबोर्ड षटक संपन्न. पहिल्या षटकामध्ये अक्षय पाटीलवर केलेलं आक्रमण आणि त्या आक्रमणाचं नाव मंगेश आणि साहिल. साहिलला पहिल्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली होती. 33 धावा वैयक्तिक त्याने केल्या होत्या. तोच पुन्हा एकदा खेळपट्टीवरती खेळतोय सध्या. आता नॉन सेकंड एंडला पॉवर प्ले विखुरलेला दिसेल. आता सेकंड एंडला फलंदाज मंगेश गायकर आणि मंगेश सोबत साहिल गायकर ही सलामी जोडी खेळते. 24 धावा लागल्यात. नवीन गोलंदाज आला आपण बघतो. गोलंदाज ट्रॅकवरती हर्षल पाटील. पहिला बॉल ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू झालाय. पहिलाच बॉल टप्पा पडलाय. पंचांनी सांगितलं आउटसाइड दी लेग स्टिक व्हाईट बॉल. अवांतरने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती धावा 25 इन मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने 25 धावा धावफलकावरती आपल्याला सध्या बघायला भेटतात. फलंदाजी करताना एकटपाडा संघाच्या. हो चांगला बॉल टप्पा पडला हातमध्ये. मध्ये स्वतः गोलंदाज वेगाने आला होता. कठीण असतं असं फिल्डिंग करणं. खूप वेळेला आपण बघतोय चित्र. ज्या वेगाने गोलंदाज येतो, वेगवान चेंडू जेव्हा टाकतो, स्पिनर असताना त्याला सोपं पडतं. पण जेव्हा एक वेगवान गोलंदाज असतो, ज्या वेगाने तो येतो, चेंडू रिलीज करतो, त्याच वेगाने पुन्हा त्या चेंडूवरती जाणं खूप कठीण असतं. कारण की जेव्हा चेंडू रिलीज करतो ना, तेव्हा तो पॉज घ्यावा लागतो. आणि स्पिनरचा विचार जर केला तर स्पिनर एक कमी पावलाने जेव्हा स्पिनर गोलंदाजी करतो, त्याला एक बेनिफिट असतो की तो लवकर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा. मात्र फास्ट गोलंदाज जेव्हा करतो, एक वेगवान गोलंदाज जेव्हा असतो, तेव्हा त्यांना खूप कठीण असतं. चांगला बॉल चांगला फटका अकू डब्याचा भिडकावून दिलाय. बॉल चाललाय सीमा पार डीप स्क्वेअर लेगला षटकार. षटकार आहे. द्वाय फलंदाज साहिल गायकरच्या बॅटमधनं षटकारने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा 32. 32 हो पुन्हा त्या दिशेने फटका चाललाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग बघायला भेटते. स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडूवरती येतोय. तोपर्यंत ही मिळेल फक्त एकने धावफलक 33. चेंडू झाले या षटकातील 3 बॉल 33. पहिल्या ओव्हरमध्ये 24. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9. सगळ्यातला मंगजा कुडपाचा बॉल टप्पा पडला. गुडलँड स्पॉट वरनं बाउन्स बॉलला डॉट बॉल
कमबॅक या बॉलवरती गोलंदाज हर्षलचा. 4 बॉलमध्ये फक्त 9 धावा त्याने खर्च केला. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ असून बाकी ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. आजच्या नाईट रोशनीतील शेवटची मॅच आपल्या समोर रंगते. एका बाजूला आपण बघतोय निगू संघ खेळतोय, त्यांच्या अगेन्स्ट गटपाडा संघ फाईट करतोय. पुन्हा तोच प्रयत्न आणि आता अंपायरचा इशारा वाईट बॉलचा. मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय पिंट्याजी सोनावळे साहेबांचं. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जयगाव देवच्या हनुमान चषक नागाव 2025 मध्ये या नाईट रोशनीमध्ये अखेरच्या मॅच मध्ये मान्यवरांची उपस्थिती, त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. हो फटका चांगला पण आता फिल्डर आहे डीपीस एक्स्ट्रा कव्हरला मिळेल फक्त सिंगल. सिंगल धाफलक जाईल पुढे. धाफलकावरती धावा एकूण आपण बघतोय त्या 35. एक बॉल अजून आय थिंक या ओव्हरचा शिल्लक आहे. चेंडू झाले एकूण 5. शेवटचा बॉल शिल्लक. धावा धाफलकावरती एकूण 35. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. एकही गडी आतापर्यंत गमावला नाहीये. बिनबाद धावा धाफलकावरती 35 आपण बघतोय. फलंदाजी करताना एकटपाडा संघाची. हो फटका चांगला आहे. मिड विकेट डीप मध्ये फिल्डर आहेत पण टेनिस बॉल म्हटलं तर टप्पा पडल्यावर बाउन्स घेणारच. अतिरिक्त उचली आणि बॉल सीमा पारच्या. षटक संपन्न झाले मैदानावरती. इथं आपण बघतोय 2-2 षटका अखेर. धावसंख्या धाफलकावरती एकूण 39. 39. .50 म्हणजे 19.5च्या गतीने धावा धाफलकावरती लागल्यात. आपण बघितलं संतोषजी सुकऱ्या पाटील उर्फ मास नावाने प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपण बघितलं. त्यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला आणि आमच्या मुख्य आयोजकांना तब्बल रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी. त्यांचंही आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि आहे तो ओव्हर द कव्हर हिट फलंदाज मंगेशच्या बॅटमधनं षटकार. हो पुन्हा झालं फुल टॉस पण आता थोडीशी गती कमी होती या बॉलला. सिंगल मिळाले षटकारानंतर जे एक धाव धाफलक एकने पुढे जाईल. धाफलकावरती एकूण धावा 46. दोन बॉल 46. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज योगेश. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर दोन्ही फलंदाज 21-21 धाव्यावरती खेळतायत. एका बाजूला मंगेश एका बाजूला साहिल आणि बऱ्याच वेळानंतर आता विकेट मिळाली. पहिली एसट्या दाखवल्या तर एसट्या वाकवल्या. फलंदाज वाद साहिल गायकर.
नवीन फलंदाज एंटर झालाय जिशान. मैदानाचा आतमध्ये तो ऐनात नंबर 3 1 डाऊनचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवरती एंटर झाला. धावा 46 धावफलकावरती ओव्हर नंबर 3. योगेश पाटील मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती, पण इथे आल्याबरोबर ठोकलाय षटकार फलंदाज जिशान सैफीने. त्याच्या बॅटमध्ये तो हा खळाघाती प्रहार षटकार. आता गोलंदाजाने दिशा चेंज केल्या. अगोदर पंचांचा डावा बाजून, आता पंचांचा उजव्या बाजूने. तर राऊंड विकेटने सज्ज होतो. पुढचा बॉल 52. फटकाही चांगला, फिल्डर आहे पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल सीमा पार षटकार. सलगचा दुसरा जिशान सैफीच्या बॅटमधून निघालेला षटकार. आणि आता योगेश पाटीलला टार्गेट केलं. ज्या योगेशने विकेट घेतली होती त्याचा अगेन्स्ट आता जिशान फटकेबाजी मैदानावरती सुरू. अखेर 2 सलगचे षटकार. फुलटॉस आणि फुलटॉल वसूल. सलगचा तिसरा षटकार जिशान सैफीचा. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. हाई बॉल सीमा पार. फोर 64 धावा धावफलकावरती आहेत. काय फटकेबाजी. जिशान सैफी आला मैदानावरती. आल्याबरोबर सुरुवात केली. योगेश पाटीलला टार्गेट केलं. जो मागचा मॅचचा हिरो होता तो योगेश, आता कुठेतरी त्याला टार्गेट केलं गोलंदाज. योगेशला बघितलं आपण त्याच्या अगेन्स्ट ते सलगचे 3. त्या अगोदर साहिल, त्यानंतर त्या अगोदर मंगेशचा षटकार बघायला भेटला. त्यानंतर सलगचे 3 जिशानचं बघायला भेटले. तब्बल 25 धावेचं ते षटक राहिलं. आतापर्यंतचं खूप महागडं षटक बघायला भेटलं गोलंदाज योगेशचं. ओव्हर नंबर 4 शेवटच्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पवन पाटील. मंगेश अजूनही खेळपट्टीवरती खेळतोय सेकंड एंडला. हो एक्झॅक्टली हा बॉल टाकायचा कुठे होता. कुठल्या स्पॉटवर नक्कीच प्रयत्न होता गोलंदाजाचा, पण तसं घडताना दिसलं नाही. अंपायरचा इशारा आहे तो व्हाईट बॉलचा. अवांतरने दाखवला 65 धावा. हो असा बॉल दिला तर सोडणार नाही. आणि या कुटुंबाचा बॉलला फुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल बॉल सीमा पार षटकार. षटकार येतो. षटकारांना धावसंख्या 71 धावा धावफलकावरती. फटका इथेही चांगला आहे. जवळपास फिल्डरने एक मोठी एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल सीमा पार. षटकारानंतरचा मंगेशचा हा चौकार.
75 ऑन स्कोर बोर्ड. फटका इथेही चांगला, गॅप मोठी इथेही आहे. फिल्डर आले, प्रयत्न केले, प्रयत्नांना अपयश, त्यांना बीट केलं. खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट. आई बॉल सीमा पार. धावा मंगेश गायकर खेळतो कडेनला. फावा 79, त्याच्यामधले 35चा वाटा. हाई बॉल हवेमध्ये. आता फिल्डर धावतो मिड विकेटचा, पण त्याच्यापासून खूप लांब आहे हा चेंडू आणि स्क्वेअर लेगचा फिल्डर आता या चेंडूवरती येतो, तोपर्यंत धावा मिळतात. या 2-2 धावफलक पुढे जाईल. 81 आणि वैयक्तिक खेळतोय मंगेश गायकर 37 वरती. 2 बॉल अजून बाकी आहेत मैदानावरती. आपण जर विचार केला तर 13ची गरज आहे अर्धशतकासाठी, पण 2 बॉल मध्ये 2 शॉट करायला तर 49च होतील. फटका चांगला आहे, बॉल चाललाय मिड विकेटचा वरनं, काउ कॉर्नरचा मधोमध. बॉल सीमा पार. मंगेश गायकरचा अजून एक घणाघाती प्रहार, षटकार. फटका इथेही चांगला आणि आता बॉल वाईडिश लॉंग ऑनच्या वरन. वैयक्तिक 49 वरती खेळला. अर्धशतक जरूर झालं नाही, एकदा बॅट दाखवायचे मंगेश. अर्धशतक नाही झालं तरी चालेल, पण ही फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. वैयक्तिक 49 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. तो मंगेश गायकर नॉट आउट राहील आणि संघाची धावसंख्या एकूण धावफलकावरती 93, म्हणजे या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय तो एकटपाडा संघाने फक्त आणि फक्त 4 ओव्हर मध्ये. वडील सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि आता वडिलांना अभिमान मुलावरती सुद्धा असेल. प्रभाकरजी गायकर साहेब उपस्थित आहेत, नक्कीच मुलाला शुभेच्छा देत आहेत. काय फलंदाजी राहिली मंगेशची. तब्बल 49 धावांची ती इनिंग. संघाची धावसंख्या 93 आणि करायचा आता 94. या चौथ्या रात्रीमध्ये ज्याचा तुम्ही आवाज ऐकला होता, कल्याण डोंबिवलीचा एक मराठीचा गोड आवाज, आमचे परममित्र कोलेगावचे ओमकारजी पाटील, आमच्या खराच शब्दाला मान ठेवून तुम्ही आज इथे उपस्थित झाला. आयोजकांच्या वतीने तुमचा देखील आभार. या पण सन्मान करूयात ओमकार पाटील, तुम्ही उपस्थित राहिला, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. होणार नाही समाजसेवचन माणसात. शिवरायांचा मावला खरा बसलाय साऱ्यांच्या मनात. इमानदारी ती कायम राहील उत्तम पाटील दादाच्या नावात. इमानदारी ती कायम राहील 11-22. आज आवाज ऐकलात कोलेगावचा खऱ्या अर्थात ओमकार पाटील यांचा सन्मान. या स्पर्धेचे लाडके आयोजक शिवसेनेची बुलंद तोप शिवसेना शाखा प्रमुख उत्तमदादा पांडुरंग पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं अतिक आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण उपस्थित राहिला, तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओमकार पाटीलचा आवाज तुम्ही आज चौथ्या रात्रीमध्ये ऐकला. ओमकार, पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. केशव रुपेकर यांच्याकडनं मंगेश गायकरनं 49 धावेची मॅरेथॉन इनिंग साकारली. त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. ते आम्ही तुमच्या 12व्या खेळाडूकडे देतोय. ओके,
ऑल दी गारपेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं. नो बॉल घोषित केला. ओर स्टेपिंगचा साहिल गायकर सज्ज झाला. पॉवर पेच्या पहिल्या षटकामध्ये जे लक्ष पार करायचं उत्तरार्धामध्ये 94 धावायचं या स्पर्धेचा उच्चांक गाठला. नावाली संघाने 91 बनवल्या. सर्वांचा पाठलाग करायचा 94 धावायचं भलं मोठं लक्ष. विकेटचं पतन होईल. फ्री हिट बॉल आहे, फ्री हिट बॉल आहे, फ्री हिट बॉल आहे आणि इथे रन आउटची संधी निर्माण झाली असती. बघा आधीच सांगितलं की नो बॉल आहे घोषित केला स्टेपिंगचा. हे खेळाडू ना खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमनं हे आठवण ठेवणं खूप गरजेचं आहे. रामा मामा पाटील खारघर राम मामा यांच्याकडनं मंगेसाठी 1000 रुपये आल्यात. बॉल चालला मागे वेगानं लॉंग स्टॉप सीमा पार आला. 11-22 चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. साहिल गायकर ज्यानं 27 धावेचं योगदान दिलं तो बाद झाला. त्याच्यानंतर जिशान सेफी आला लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार आणि त्यानंतर मंगेश गायकर सलामीवर 49 केली. इथे तुम्ही पाहताय जबरदस्त झेल पकडला. गुडलाईट बरोबर टेकअप झाला. अप्पर कटचा प्रयत्न फर्स्ट टीमच्या फिल्डरनं पकडलाय झेल. पहिला देखा योगेश पाटीलच्या स्वरूपात. मध्ये आला फटका चांगला इथे झेल सोडला. फिल्डर कडे झाली मिसफील्ड. बॉल मागे चाला वेगानं डीप मध्ये स्क्वेअर लेगला. या बॉल वरती मिळतात 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावपलकावरती तुम्ही पाहता 94चं मोठं लक्ष पार करायचं आणि अवघ्या 9 धावेचं षटक. बॉल हवेमधून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करणारा इथे तुम्ही पाहता मंगेश गायकरच्या अगेन्स्ट ठोकला अक्षय पाटीलने षटकार. माऊलीनं जर 3 बॉल 3 षटकार अक्षयने दिले तर कबीर पाटील यांच्याकडनं 10,000 रुपये. स्क्वेअर लेगला बॉल तुम्ही पाहता. या बॉल वरती मिळते सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाला. धावपलकावरती 16 वरती 94 धावेचा पाठलाग करायचा भलं मोठं लक्ष आहे. गती कमी केली. लोअर फुल टॉस यस्त्याना वेट
यस्याला घेतली किस घेतलंय चुंबन बॉल विकेटचं पतन. भीम पाटील सेकंड विकेट टेकन डाऊन. दीपेश पाडीला तुम्ही पाहता आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. हा देखील डॉट बॉल आहे. मंगेश गायकरनं का बॅटिंग केली. मंगेश अगेन्स्ट अक्षय पाटीलनं प्रहार केला त्यानंतर सिंगल. त्याच्यानंतर लगेचच तुम्ही पाहता विकेट 2 डॉट बॉल. षटकातील शेवटचा बॉल. अवघड आहे आता सर्व काही टीम निघूसाठी. लॉर फुल टॉस फटका चांगला. फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग तिकडे चांगली झाली. या बॉलवरती मिळती आहे. सिंगल सिंगलच्या बरोबरीनं डबलचा प्रयत्न होईल जरूर. तो थोडा खराब आला. 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. दुसरा 12 बॉलचा खेळ संपला. जिथे 94 लक्ष होतं धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती. सागर गायकरला तिसऱ्या षटकामध्ये ऑल इट्स गोल्ड. बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट हँडर आहे. जबरदस्त बॉल पडल्यानंतर बघा भन्नाट वेगाने आला. डॉट बॉल. 18 धावा स्कोरबोर्ड वरती. फटका इथे पोचलाय तुम्ही पाहता. जेलची शक्यता पोचले होते त्याला स्पर्श करून. या बॉलवरती मिळतात धावा 2. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर 2 धावा. 10 बॉल 74. 10 बॉल 10 षटकार मारले तरी मॅच जिंकणार नाही. बॅटच्या दारामध्ये फटका इथे तुम्ही पाहताय. नकुल फिल्डिंग चांगली झाली. वाव. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. स्विच हिट. फटका चांगला. बॉल डीप कबल पॉइंट सीमा पार. 7-7 1-1 चौकार 4. चौकार तुम्ही पाहिला 11-22 चौकार. अशा दिनात तुम्ही पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती लक्ष 94चा धावा 26.
काय जवळ आता 3 वाजायला देखील आले. 2 वाजून 46 मिनिटं. सहा बॉल आणि 68 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता विजय गायकर या बॉल वरती मिळती आहे. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. राजेश भोईर कडनं विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आला. पुराणा चावल खूप वर्ष क्रिकेट खेळला विजय. डॉट बॉल आला. फटका चांगला बॉल चालला. पहिला टप्पा घेत बॉडी लाईनच्या दिशेनं सीमा पार आला भगवा चौकार. रिव्हर्स स्विच हिट म्हटलं जातं. वेळ गेली, सत्ता गेली, शानपण सुटलं. हे शानपण अगोदर पासून जर असे पटके आले असते कदाचित विजयापर्यंत पोहोचले असते. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं 11-22 चौकार आला. धाव फलकावरती चौकाराच्या बरोबरीनं 35 या आकड्यावरती पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 1 बॉल आणि विजयासाठी 59 धावेची गरज. लोअर फुल टॉस बॉल चालला. बॉडी लाईनच्या दिशेनं फोल्डिंग चांगली झाली आहे. अशा रीतीनं सामना जिंकला. दुसरा विजय प्रस्थापित केला. एकटपणा